आपली होऊ शकते हे समजून घ्या। माझं कायम सरकारला म्हणणे की तुम्ही हे फॉर्म भरणं बिरणं हे झंझट बंदच करा। सरकारने सगळा खर्च करा इलेक्शनचा, प्रायव्हेट पैसे वापरायला बंदी ठेवा, चांगले चांगले लोक निवडून जातील आणि देशाचं चांगलं कल्याण होईल। नाही तर वाटलं 5 वर्ष चाललेच की अजून किती दिवस बघायचं। जर तुम्हाला नेतृत्व करायचे, जर तुम्हाला उद्योजक व्हायचे तर तुमचं शारीरिक श्रम शून्यावर आलं पाहिजे। मनगट चालवायचं नाही, हात चालवायचा नाही, चालवायचे ते फक्त डोसक टाळक टोळक नाही। उद्योजक टोळक्यात फिरत नाही, नेता टोळक्यात फिरत नाही, तो टाळकी फिरवत फिरतो हे समजून घ्या। नेता कायम एकटा असतो, उद्योजक कायम एकटा असतो, पण त्याच्या डोक्यात सगळं जग फिरत असतं। आणि जर तुम्हाला जग फिरवायचं असेल कोणाच्या पक्षात न फिरता तर तुम्हाला एका जागी शांत बसून 50 वर्षांनी काय होणार आहे, 100 वर्षांनी काय होणार आहे याचा विचार करावा लागेल। 1657 शिवाजी महाराजांना कळतं की इंग्रज बदमाश देशाला गुलामी टाकू शकतील आणि महाराज त्यांच्या विरुद्ध लढा करतात। आम्हाला नंतर कळलं ज्या वीरजी होरांनी 10 लाख रुपये ईस्ट इंडिया कंपनीला दिले त्यावेळी त्या शेअरचा भाव होता 10 रुपये। आणि ज्या दिवशी प्लासीची लढाई लढले आणि इंग्रज जिंकले, त्या नाव बंगालचा नवाब सिराजुद्दौला त्याच्या विरुद्ध डायरेक्ट ईस्ट इंडिया कंपनीच्या शेअरचा भाव झाला 100 रुपये। आणि ज्यावेळी परत 100 वर्षांनी 1857चं बंड झालं। तुम्हाला माहिती आहे 1857चं बंड काय झालं? या देशाला शिवाजी महाराजांचं एवढं मोठं विजन लाभलं, शिवाजी महाराजांमुळे 100 वर्ष इंग्रजांना आपण इथं थोपवून धरू शकलो आणि म्हणून इंग्रजांना या देशातून आपण हाकलू शकतो ते फक्त शिवाजी महाराजांच्या विचाराने। याची तरतूद म्हणून 14 मे 1657 हा संभाजी महाराजांचा जयंतीचा दिवस आहे आणि म्हणून त्या दिवशी बंड झालं। हे तुम्हाला माहिती होतं आजपर्यंत? 1657लाच का बंड झालं, म्हणजे 1857लाच का बंड झालं? याच्या मागे ही पार्श्वभूमी आहे। कारण शिवाजी महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 ला झालं। त्याच्यानंतर 11 सप्टेंबर 1680 ला औरंगजेब डायरेक्ट दख्खनवरती चालून आला। 27 वर्ष औरंगजेब दिल्लीत नव्हताच, तो महाराष्ट्रात दऱ्याखोऱ्यामध्ये एखादा 7407 कोणाची गाडी आहे, यांची कोणाची गाडी असेल त्यांनी करा काय करायचं सांग ना बघ माझं काम। पण लक्षात घ्या लोकांना अडचण होईल असं आपण वागणं हे नेतृत्व नाही, हे आडमुठ नेतृत्व आहे आणि आडमुठ नेतृत्व हे पुढं जात नसतं। माझा विषय होता 1857 ला बंड झालं आणि चतुर इंग्रजांनी ते बंड, अर्थात बंड करणाऱ्यांनी पहिली तयारी करायला लागते बरं का, नाही तर बंडाचं ज्यांना थंड व्हायला वेळ लागत नाही। अनेक लोक बंड करतात, संध्याकाळी लगेच सेटिंग होते, नाही आपला फॉर्म मागे। बंड कशाला म्हणत नाही का, बंड केले की पार्टीच फुटली पाहिजे जागेवर। सायरस मिस्त्रीला जमलं का बंड करायला? अरे मिस्त्री म्हणलं तुला मिस्त्री करायला जमलं पाहिजे होती स्त्री। एवढ्या मोठ्या पदावर बसल्या स्ट्रॅटेजिक तुम्हाला काय हालचाली करता आल्या पाहिजेत ना। पण तुम्ही ज्या कंपनीत तुम्हाला बनवलं त्या मेहतानी त्याचेच शेअर होल्डर फोडायला बघतो, मग तुम्हाला गप ठेवतील का तिथं? यातल्या गोष्टी मी काही त्यात सांगणार नाही बरं का, आणि टाटाची माझी काही मैत्री नाही, या गोष्टी सांगतो। 100 रुपयाचा शेअर्स त्या 1857चा उठाव मोडून काढल्यानंतर डायरेक्ट 10,000 रुपयाचा झाला। आणि आश्चर्याची गोष्ट 1857चा उठाव मोडून काढण्यापर्यंत ह्या देशावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, ब्रिटिशांचं नव्हतं। यावेळी यांच्या लक्षात आलं ईस्ट इंडिया कंपनीच्या की आता कंपनी म्हणून आपण हा देश चालवू शकणार नाही। लगेच ब्रिटनच्या राजाची आज्ञापत्र वगैरे घेतली आणि सांगितलं आता हे 10,000 रुपयाला तुम्ही शेअर घेऊन टाका आणि ही कंपनी तुमच्या ताब्यात आणि आता तुम्ही देश चालवा। 1857 ते 1947 ब्रिटिशांनी हा देश चालवला, त्याच्या अगोदर ब्रिटिशांच्या एका कंपनीने चालवला। याला उद्योजकतेची ताकद म्हणतात। आणि असल्या बदमाश इंग्रजांना 100 वर्ष रोखून शिवाजी महाराजांनी धरलं आणि 1680 ते औरंगजेब मरेपर्यंत म्हणजे 1707 आणि पुढे प्लासीची लढाई 1757 ह्या 75 वर्षे मोगलांना कुठेही राज्यकारभार करू दिला नाही आणि 100 वर्षे इंग्रजांना उभं राहू दिलं नाही। एवढं मोठं नेतृत्व शिवाजी महाराजांचं आहे। पण आम्हाला अभ्यासात जर 4च ओळीत सांगितलं शिवाजी महाराज असे होते तसे होते, काय घंटा आमच्या पोरांना प्रेरणा मिळालो? आम्हाला काय शिकवलं माहिती का, फ्रेंच मध्ये अशी राज्यक्रांती झाली, रशियामध्ये तशी राज्यक्रांती झाली। काय क्रांती झाली? लोक उपाशी होते, एका बाईला म्हटले आम्हाला जेवायला भाकरी नाही, ती म्हणली ओ यू डोंट हॅव रोटी, प्लीज गो फॉर केक। अरे अरे तिला तर दुष्काळच माहित नाही। तिला म्हणलं आमच्या घरात भाकरी नाही, ती म्हणते केक खा तुम्ही, केक। फ्रान्सिस राणी ना ती, रशियामध्ये तसेच झाडचे राजे असे
आणि त्यांची क्रांती आम्हाला शिकवतात. आणि खरं गरीबांना ज्यांनी श्रीमंत बनवलं, त्यांचा उद्धार केला, त्यांचा इतिहासात 4 ओळी पण नाहीत. आणि आम्ही छाताड काढून बरगड्यात आणून सांगतो आमचं मुलगा की नाही CBSE बोर्डाला आहे, माती घालू का? या शिवाजी महाराजांमुळे या देशातली इंच जमीन तुमच्या नावावर आली, 7-12 तुमच्या नावावर आला. त्यांचा इतिहास जे बोर्ड शिकवत नाही, तुम्ही त्यांच्या मागे का लागला? त्यापेक्षा महाराष्ट्र सरकारला सांगा ना, CBSE पेक्षा तगडा अभ्यासक्रम आपला बनवा आणि KG to PG एक तरी प्रकरण शिवाजी महाराज त्यात टाकलं पाहिजे तुम्हाला. करा ना. पण पुराची ती मानसिकता आहे का? मला माहिती आहे ते काय म्हणाले का, तसे शिवाजी महाराज कुठे येतं, कादंबरीत लिहिलेले आहेत, म्हणून मी तुमचा बाप म्हणून पैदा झालोय. कारण तुम्ही लंगडी कारण देणार आहे. शिवाजी महाराज काही इंजिनियर होते का? हे घे तुझा बाप पुरावा, शिवाजी द ग्रेट इंजिनियर. शिवाजी महाराजांना मार्केटिंग कळत होतं का, ब्रँडिंग कळत होतं का? हे घ्या तुमचा बाप, शिवाजी महाराजांना MBA. शिवाजी महाराजांना टाइम मॅनेजमेंट कळत होतं का? हे घ्या टाइम मॅनेजमेंट. शिवाजी महाराज उद्योजक होते का? हे घ्या उद्योजक शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना अर्थशास्त्र माहित होतं का? हे घ्या शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र. आणि आता जर तुम्ही नाही अभ्यासक्रमात टाकलं ना, तर तेच तुमच्या झेंड्याचे बांबू, तुमच्या झेंड्याचे बांबू ते काढू, झेंड्यातून काढू आणि वेगळ्या ठिकाणी घालू. तुम्ही नागरिकांनी जर सजगपणे जर देशाचा कारभार बघितला ना, तर हे सगळं शक्य आहे. अहो, इंग्रजांना टप देणारा माणूस, जो जगातल्या अनेक देशांवरती राज्य करणाऱ्या इंग्रजांना जे आम्हाला 100 वर्ष टप दिली, तुम्ही त्याचे 100 ओळी सुद्धा नाही पोरांना सांगत. का नाही सांगत तुम्ही? माझं म्हणणं KG पासून मी कॉमिक्स पण काढले लहान मुलांचं, की त्यांना चित्राची भाषा कळेल. तुम्ही सांगता नाही लहान मुलांना काय शिकवायचं? अरे ते गर्भात असताना सुद्धा मुलं शिकतात. हा अभिमन्यूचा इतिहास आहे की नाही? तो वर्तमानात पण आम्ही घडू शकतो की आयांनी आपल्या मुलांना गर्भात असताना शिवाजी महाराजांची उद्योजकता शिकवा आणि सांगा की आता बस झालं, बिल गेट्स, वॉरेन बफे आणि स्टीव्ह जॉब या भारतामध्ये सुद्धा असा एखादा पोरगा फायदा झाला पाहिजे, तो अमेरिका विकत घेऊ शकतो. शक्य आहे ना? 1200 पोरांपासून स्वराज्य सुरू झालं. 35 वर्षात शिवाजी महाराजांना 3 लाख लोक कामाला होती. आज जी इलेक्ट्रिकल कडे नसतील किंवा आज बिल गेट्स कडे असतील किंवा स्टीव्ह जॉब कडे असतील, 3 लाख लोक, त्या काळात लोकसंख्या एवढी कमी असताना महाराष्ट्रातल्या 3 लाख लोकांना रोजगार देणं एवढं मोठं काम शिवाजी महाराजांनी केलं. हे लिडरशिप नाही तर काय? नाही तर इथं 2-4 हजार कार्यकर्ते जेलमध्ये, या रोडच्या नार्थ रोडच्या, हे काय लिडरशिप म्हणतात का? कार्यकर्ते नेते पण. आणि आता बघा सगळ्या समाजाचे मोर्चे निघतात बरं का तुरस्कर साहेब, जसे मराठा क्रांती मोर्चा निघाला. अहो, मला लगेच लोकांनी त्रास दिला, म्हणजे काय तुम्ही गप्प बसलाय, काहीतरी लिहा. का लिहून काढलं मराठा क्रांती मोर्चा, भविष्याने वाटचाल, काय करायचं ते करा. म्हणजे वाचा आणि तुम्ही ठरवा काय करायचं, मी काय सांगणार नाही. सगळ्या जातीचे मोर्चे निघतात बरं का. आणि मला वाटतं दिस इज अ डेमोक्रेसी. प्रत्येक जातीच्या लोकांना हे कळू द्या की ज्यांना आम्ही आमच्या जातीचं समजलो त्यांनी आमच्या जातीसाठी मातीच आमच्या तोंडात घातली, आमचं काही विकास केलेला नाही, म्हणून आम्हाला रस्त्यावर यावं लागलेलं आहे. मराठ्यांनी पण या, ओबीसीने पण या, एसटीने पण या, एसटीने पण या, सगळ्यांनीच या. कारण तुम्हाला सगळ्यांना घडवलंय पुढाऱ्यांनी, हे तुम्हाला कळलं पाहिजे. लिडरशिप कशी असते याच्यावर मला पुढे जायचंय. तुम्हाला लिडरशिप करायची ना, तुम्हाला नेतृत्व म्हणून उभं राहायचे ना, तुमच्या बॉडीचं एक्झर्शन 0 पाहिजे. या मुद्द्यावर मी पुढे परत करत गेलो, बरोबर. म्हणून शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेळेतून बाहेर पडताना काय सांगितलं त्यांनी? 2 पालख्या तयार ठेवा. एका पालखीत ओरिजिनल शिवाजी, एका पालखीमध्ये झेरॉक्स कॉपी शिवाजी, डुप्लिकेट शिवाजी. एवढ्या धामधुमीच्या प्रसंगात शिवाजी महाराज असे म्हणले का, माझा घोडा मागवा. इथे थोडं काय झालं की घोडा कुठे? अरे हो, ज्याला लीडर व्हायचं त्यांनी बंदूक, पिस्तूल, गोळी, हाणामारी, झेंडे, दांडे, बांबू ह्याची भाषा करायची नसते. त्यांनी सू लेवानू आणि सू बेचवानू. म्हणून काय माहिती का, जो एक बादशाह करू शकत नाही ते एक शहा करतो. लक्षात घ्या, गुजरातीमध्ये एक शहा म्हणे की जो कर नाही सकता एक बादशाह, वो करता एक शहा. करून दाखवलं त्यांनी राव. बघा ना आता सगळ्यांना डटाबऱ्यात. उत्तर प्रदेश मध्ये गंगे सोडायची वेळ आली, माणसं नाही पोती. मुंबई महापालिकेत गटर सोडायची वेळ आली, पोती. पैशाची म्हणतोय मी, म्हणून दिल्लीपर्यंत जावं लागलं मोर्चा काढायला. गरिबांना त्रास होतोय. असं सांग, आमच्या खिशात किती घंटा हो, 5-10 हजार रुपये. आमचं काय नुकसान झालं त्या नोटांमुळे? त्यांचं झालं ते रस्ते उतारले दिल्लीपर्यंत. समजतं काय मला काय नाही ते? आता मला माझ्या मुद्द्यावर येऊ दे.
ज्याचं वाईट उत्पन्न आहे त्याला वाईट वाटायचं काही कारण नाही. मी तर बिंदास माझ्या अकाउंटला 12.5 लाख रुपये भरू शकतो, कारण माझं करंट अकाउंट गेली 10 वर्ष चालू आहे. आणि ऑफिशियल जे कष्टाचे पैसे. तुम्ही पण आज मला जुन्या नोटा दिल्या तर मी सहर्ष स्वागत करणार आहे. 1000-500च्या जुन्या नोटा मला चालतील असं जाहीर स्टेजवर मी तुम्हाला सांगतोय, कारण माझा वाईट बिझनेस आहे आणि मी ते बँकेत पैसे भरू शकतो. तुम्ही पुस्तकं घेतल्यानंतर नवीन नाही दिल्या तरी चालतील, कारण जुन्या लोकांना सोडणारा माणूस मी नाही. नवीन तर जोडीलच, नवीन जोडील, पण जुन्यांना सोडणार नाही, त्यांना सोबत घेऊ. मला सांगायचंय, पन्हाळ्यातून शिवाजी महाराज खाली उतरताना सांगितले पालखी तयार ठेवा. आणि बघा 13 जुलै 12 जुलैला रात्री शिवाजी महाराज खाली उतरले. धो मुसळधार पाऊस आहे, लाईटची व्यवस्था नाही, सगळीकडे पूर आलेला आहे, रस्त्यामध्ये खड्डे खास खड्डे प्रचंड असणार आहेत, म्हणजे कुठे पाय लचकेल आणि कुठे काय पोडेल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत शिवाजी महाराज पालखीत बसून आहेत. कळतं का काय म्हणायचे मला? एक्झर्शन आहे का? शिवाजी महाराज घोडखिंडीत ते सापडले नाही शत्रूला आणि सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. याचं कारण तुम्हाला माहितीये का? शिवाजी महाराज पालखीत होते म्हणून. म्हणून तुम्हाला जर उद्योजक व्हायचा असेल, मोठमोठ्या रिसेशन मधून बाहेर पडायचं असेल आणि तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या टोकावरती जायचं असेल, उच्च टोकावरती, तर तुम्हाला शांत बसणे, एक्झर्शन कमी ठेवणे, डोकं चालू ठेवणे आणि हात बंद ठेवणे हा कार्यक्रम करावा लागेल. ज्या दिवशी हात चालवताना डोकं बंद होईल आणि ज्या दिवशी डोकं बंद होईल, आपलं फ्युचर ऑटोमॅटिक लॉक होईल. नसीब का ताला आपने आपला गेला, ते कोणी ओढायला नाही. शिवाजी महाराज पालखीत आहेत. घोडखिंडीची लढाई सुरू झाली त्यावेळी महाराज कशात आहेत? महाराजांनी फक्त काय सिग्नल दिला? 300 लोक इथं थांबा, 300 लोक माझ्या सोबत चला. बरोबर? महाराज काय पळत गेले गो? घोडखिंडी बसून विशाल चला चला शत्रूला मागे पळा. मराठी माणसाला क्लास असते, चला चला 8:30ची ट्रेन पकडा पकडा पकडा, 9ची ट्रेन पकडा पकडा पकडा. दररोज चालेल तेच. काय आयुष्यात नाही नो? फ्री मसाजच्या चक्कर मध्ये त्या रेटारेटीन खेटाखेटीत मराठी माणसाला असं वाटतं ना की मी काहीतरी पराक्रम केला. ट्रेन मध्ये चढणं हा पराक्रम वाटतो बरं का त्याला. अरे ट्रेनला पायीच लावू नको, हा पराक्रम कर. स्वतःची मर्सिडीज घेऊन फिर ना, काय प्रॉब्लेम आहे तुला? ते कधी शक्य आहे? ते कधी शक्य माहितीये का? रविवारीच कार्यक्रम पाहिजे, संध्याकाळीच पाहिजे, मी 4 वाजता उठल्यावर. तुझ्या बापाने उद्योजक असं होता रे. कार्यक्रम फ्रायडेला असो, गुरुवारी असो, बुधवारी असो, सकाळी 10ला नाही, सकाळी 7ला जरी असेल तरी मी येईल. त्याला म्हणतात उद्योजक. तुम्ही मुंबईतल्या मुंबईत आला हो, मी तर सकाळी 6ला घर सोडले की नाही? तुमच्या घरी होतो की नाही? एवढी ट्रॅफिक लागली तरी हे उद्योजकतेचं लक्षण असतं की नाही? नाही तर नको जायचं कसं? 10 वाजता ऑफिसला पोहोचायचं, 6 वाजता घरी यायचं. घरी आलं की हा हातपाय धुणार की टीव्ही बघत बसणार. लक्षात घ्या, जी बावळी टीव्ही बघत बसत्यात ती परत कधीच टीव्हीत येत नसत्यात. आणि जे टीव्हीच बघत नाही, टीव्ही वाले त्यांच्या मागे असतात मुलाखती घ्यायला. सर बोलिए इसके ऊपर आपकी क्या रिएक्शन है, आप क्या कहना चाहते? हे लक्षात आहे का? म्हणून खुल्या हो, टीव्हीचा नाद कमी करा, पुस्तकांचा नाद जास्त करा. पुस्तकं मस्तकाला विचार देतात. आणि तुम्ही कुठलाही मोठा लीडर बघा, कुठलाही मोठा उद्योजक त्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे हजारो पुस्तकांचं असेल, भिंतचे भिंत दिसते, कपाटच्या कपाट दिसतं. आणि आपल्या घरी आलं ना की ही ईडी काय सांगतात माहिती का आम्हाला? मी एलईडी घेतला साहेब 2.5 लाखाचा. ऍक्च्युली झालं तुला टीव्ही सकट. त्याच्या घरात एक पुस्तक नसते. टीव्ही ही श्रीमंती नसताना ह्या कुणाला श्रीमंती वाटते, आणि पुस्तक ही श्रीमंती असताना सुद्धा याच्या घरात एक पुस्तक नसते. समजायचं बापाची जमीन फुकून टीव्ही घेतलेला आहे. याचं कर्तृत्वच काय? याचं उत्पन्नाचा सोर्स काय? काही नाही. म्हणून एक्झर्शन कमी ठेवायचं. महाराज घोडखिंडी पासून विशाळगडला पण पुढे सरकत असताना पालखीत होते. आणि जेव्हा सिग्नल मिळाला की इथे सुद्धा आपल्याला आता शेवटचं फायनल वॉर करावं लागेल, मग महाराज पालखीतून उतरले. पट्टा चढवला. यशवंत नावाचा एक पट्टा असायचा शिवाजी महाराजकडे. पट्टा माहिती तुम्हाला काय असतं? कपडे लावतात तो पट्टा नाही. तुम्ही बाजीराव मस्तानी बघितलाय का? तो असं करतो बघा, आहे की नाही? म्हणजे आजूबाजूला कुणी या, अरे ते अतिरेक दाखवलंय बरं का, की तो वरून तो बाण मारतो किल्ल्यावर आणि हा नुसतं असं करत चाललाय आणि काय बाण लागत नाही. असं कुठे असतं कळल्यावर? पिक्चर मध्ये असतं फक्त. आणि सगळं सैन्य मागे राहिले, हा एकटाच पळत चाललाय. कारण त्याला काय दिसतंय समोर? शत्रू नाही दिसत. त्याला काय दिसतंय? जे तुम्हाला दिसतंय ते त्याला दिसतं. तुम्ही काय एवढं खुळे वेळ तुम्हाला तर म्हणतात काय कळतो? तुम्ही सुद्धा त्या अनुभवातून गेलेले आहात. तुम्ही सुद्धा त्या काहींचा पॉझिटिव्ह असेल, काहींचा निगेटिव्ह असेल. कॅरोलिना कॅटरीना अशी मी नावं सांगत होतो नाण्याची. ती कॅरोलिना कॅटरीना अशी 2 चांदीच्या नाण्यांची
आणि तांब्याच्या नाण्याची नावं. कॅरोलिना कंट्रीना. आपल्याला ते नाव आहे, नाही ते नाण्याचं नाव आहे. जसं आपल्याकडे लहानपणी मुलांना नाव असतात की नाही, बाळू, 4 पोराचा बाप झाला तरी ए बाळू तू नाही. नावात बराच खेळ आहे बरं का. माझा मुद्दा काय, महाराजांकडे यशवंत नावाचा पट्टा. आय वॉज एक्सप्लेनिंग पट्टा. पट्टा म्हणजे एक तलवारीसारखं असते, जे इथे आत हात घालायचा, असा त्याला फोल्ड करायचा, इथे पट्टे असतात त्याला, म्हणजे बेल्ट असतात. ते बेल्ट फिट केले ना की तुमचा हात तुटला तरी तो पट्टा काय हातातून सुटणार नाही, म्हणजे घाम आला आणि सटकला असं काही प्रश्न नाही. एकदा ते बेल्ट बसवला ना की तो पट्टा असा फिरतो राहतो. आणि तो पट्टा आहे ना 4.5-5 फूट लांबीचा असतो आणि लवचिक असतो बरं का. दोन्ही बाजूला त्याला धार असते, म्हणजे तुम्ही 2 हातात 2 पट्टे घातले ना तर तुमच्या 15 फुटाच्या रेंजमध्ये जो कुणी येईल ना, गाजर मुळी भाजी कशी कापली जाते तसा तो कापला जाईल. कारण 360 डिग्रीमध्ये ते फिरतंय आणि कुठल्या अँगलनी फिरेल समोरचा माणूस काही सांगता येत नाही. त्यामुळे एक पटाईत म्हणजे एक पट्टेवाला इक्वल टू 10 तलवारबाज. आणि म्हणून महाराजांच्या सोबत काय पट्टा असायचं, त्याचं नाव यशवंत पट्टा. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा यशवंत व्हायचं असेल तर पटाईत व्हावं लागेल. आणि पटाईत होण्यासाठी निवांत बसून डोकं चालवणे, मारामाऱ्या करणे नाही. मग महाराज त्या पालखीतून उतरले आणि मग हातात पट्टा घेतलेले महाराजांनी. लक्षात घ्या, महाराजांना अपेक्षा आहे 20 ते 25 मिनिटांमध्ये फायनल होऊन जाईल. कारण महाराज इकडून आल्यानंतर सिग्नल मिळणार ना, किल्ल्यावरच्या लोकांना सिग्नल मिळाला. महाराजांना अपेक्षा आहे की अर्ध्या तासात ते वरचे खाली येतील, आपल्याला बॅकअप मिळेल आणि आपण वर सरकू. पण महाराजांना विरोध करणारे पण मराठीच होते. सुर्वे, दळवी, यशवंतराव, त्यामुळे कडाकीची. म्हणून बघा, सगळ्या राजकीय पक्षामध्ये मारामाऱ्या करायला कोण असतात? पक्ष कुठला असो, केसेस नावावर नोंद झालेत अशा कार्यकर्त्यांची यादी काढा. त्यातली 90% खुळी ही मराठा समाजाची सापडणार. मी मराठा असून जबाबदारीने सांगतोय, लोकांच्या बापासाठी मिशा काढणं हे आमचा पारंपरिक धंदा आहे. आम्हाला काय माहित नाही कोणी केले काय केलं. बघा, मध्यंतरी एकाने सांगितलं टोल तोडा, लगेच आमची खुळी थोडं सुटली. आमचा एक मित्र ठाण्यामध्ये निलेश चव्हाण म्हणून 10-12 गुन्हे त्याच्या अंगावर दाखल. म्हणलं सर बघा ना ते मी तोड तोडले. म्हणले तुम्हाला विचारून तोडले होते का? नाही, आता ना मला पश्चाताप होतोय. म्हणलं मग तुला कोणी पाया फुगून सांगितलं तर तोल तोडायला? 11 गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांनी सांगितलं तू इथं दादरमध्ये निवांत आहे. शिवाजी महाराजांचं काय का कळतं का शिवाजी महाराज लोकांना? नाही कळत म्हणून तर लफडा झाला ना सगळा मोठा. मी बोलत असताना लफडा शब्द हा लफडा अर्थानेच घ्यायचा असतो. काय होतं माहिती का, तुम्ही वक्ता कधी झालेली नाही, तुम्हाला बसून मजा घ्यायला बरं वाटतं की काय बघा माणूस चुकला बरं का. काय चुकलं ते मला पण कळलं ना. त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की मराठी भाषेचे काही शब्द हद्दपार होणार नाही, याच्यावर काळजी घेतली पाहिजे. पण ते अनायासे झालेले आहे बरं का. त्याच्याबद्दल मी माझ्या वतीने, आयोजकांच्या वतीने थोडीशी माघार घेतो. कारण मला मुद्दा हा सांगायचा होता की कोणाची लफडं मारामारी होऊ देत. हे किती वाटत बाबा? नाही तर मला अशी आतून माहिती मिळालेली आहे की 3 वाजता जो कार्यक्रम आहे तो इथला कॅन्सल झालेला आहे, नवीन नोटा मिळालेल्या नाहीत. मग मला सांगा, एवढं मैदान मोकळे मिळाल्यानंतर आपण शिवाजी महाराज सांगणारा माणूस आहे, कधी मी गावा करल्याशिवाय शोधू शकतो का? आणि ट्रस्टी तर बसलेत की म्हणजे तुमचा कार्यक्रम 2:15 होऊ शकतो, 2:30 होऊ शकतो. ऍडव्हान्स मध्ये आपण जे ट्रस्टवाले आहेत, हॉलवाले आहेत, त्यांना आपण रिक्वेस्ट केलेली आहे. आणि रिक्वेस्ट केल्यावरती काही नाकारता येत नाही, म्हणून त्याला रिक्वेस्ट म्हणतात. बरं का प्रतापराव? तर तुम्ही ही विनंती मान्य केलेली आमची असं आम्ही समजतो, ग्रहित करतो आणि पुढे चालतो. है ना? 12:30 ना, अबाउट टाइम आहे. 2 बजे तक अपना बॅटिंग आहे आणि त्याच्यानंतर यांची बॉलिंग आहे. हॉलची काळजी करू नका, हॉलचे बसले तिथे आपल्याकडे. पुढच्या वेळी या, तुम्हाला शिवाजी मंदिर ट्रस्ट तर्फे जेवणासाठी आम्ही कार्यक्रम ठेवू. शिवजयंतीला या. आम्ही सांगतो ते माझ्या जवळ सांगतो बरं का, टेन्शन घेऊ नका तुम्ही. जे बोलतो ते करतो. प्रताप तयार ना? टेन्शन नाही. तुम्हाला काय वाटलं? आमची माणसं तेवढी ग्रेट आहेत. शब्द टाकला की हो यस, प्रश्न संपला. कारण शिवाजी द ग्रेट लीडर, शिवाजी महाराजांवरती विश्वास आहे. माझा मुद्दा होता एक्झर्शनचा. शिवाजी महाराज पालखीतून उतरले, एक
15-20 मिनिटं लागतील असं अपेक्षा असताना 7 तास महाराजांना लागले. 7 तासानंतर तो वेढा फुटला आणि मग शिवाजी महाराज विशाळगडावरती गेले. पण या भयानक प्रसंगात सुद्धा शेवटपर्यंत शिवाजी महाराज पालखीत होते. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, पालखीत बसून गेले. शिवाजी महाराज आग्र्यातून आले, फक्त पहिले 300 किलोमीटर महाराज घोड्यावर बसलेले आहेत. नंतर सगळा प्रवास महाराजांनी पालखीतून केलेला आहे. आणि महाराज 17 ऑगस्टला सुटून 12 सप्टेंबरला राजगडावर पोहोचले. महाराज 12 सप्टेंबरला पोहोचल्यावर 15 ऑगस्ट म्हणजे 1 महिन्यानंतर मिर्झाराजे जयसिंगला कळलं की महाराज राजगडावर येऊन दाखल कधीच झाले. म्हणजे महाराज येऊन आरामशीर ट्रीटमेंट वगैरे घेऊन ओके झाल्यानंतर मिर्झाराजे जयसिंगला कळलं. औरंगजेबाला कधी कळलं असेल? बरं, औरंगजेबाला कळायला मार्गच नाही ना, कारण महाराज बाहेर पडले ना तर पहिले कुठे दाखवले सिग्नल माहितीये का? मथुरेकडे काय 4-5 लोकांच्या हालचाली दाखवल्या. मग ती खुडी कुठे शोधत बसली? मथुरेकडे. महाराज काय पूजा अर्चा करायला गेले, खुडी पंचपत्र ती खुडी मथुरेत शोधतायत. मथुरा आग्र्यापासून उलट्या दिशेला बरं का 54 किलोमीटर तिकडेच गेले. महाराज सकाळी 6ला बाहेर पडले, रात्री 8ला यांना पार कळायला मार्ग की महाराज डेऱ्यात नाहीत. मग पाठलाग सुरू. महाराज यांच्या बापाला सापडतील का? ह्यांच्याकडे 800 आल्टो गाड्या आणि महाराजांकडे मर्सिडीज ऑडी पजेरो, यांना सापडतील का? जगातली टॉपची गाडी आली की पहिली महाराजांकडे असायची. पुरावा काय? शाहू महाराजांकडे बघा, ते बेंटली सगळ्या गाड्या आहे की नाही? राजा म्हणजे राजासारखंच असतो. किंवा तुम्ही कोकणातचं सावंतवाडी संस्थान आहेत ना चांगल्या चांगल्या गाड्या. प्रतापराव इंद्रजी सावंत आहेत ना आपल्या संपर्कात. मग राजा राजासारखंच असतो, म्हणून राजाने राजासारखंच राहायचं असतं. मराठी माणूस राजा आहे, लोकल मध्ये लटकत चालतो, लोंबकलच चालतो. आणि राजा आहे, मतदार राजा आहे. एक दर्शन कमी पाहिजे. महाराज फक्त 300 किलोमीटर पहिले घोड्यावर बसलेले आहेत आणि टॉपच्या स्पीडने आहेत. कारण एकदा 300 किलोमीटर लीड मिळाल्यानंतर महाराज जे तुमची ही रांग आहे की नाही, अरवली पर्वताची रांग आहे. आता मला सांगा ना, महाराज आग्र्यातून सुटल्या औरंगजेब पाटला कुठे करणार? डायरेक्ट या मार्गाने हायवे आहे औरंगाबाद एमपीचा जो मार्ग आहे तिकडून तो पाठलाग करणार आणि महाराज तिकडे जायला बसले? अजिबात नाही. महाराज इकडून अरवली पर्वताच्या रांगेतून मस्तपैकी त्या डांग सुरत हा सगळा प्रदेश शिवाजी महाराजांना माहित होता. प्रतापराव गुजर तिथे सुरतेमध्ये येऊन थांबले होते मस्तपैकी 10,000 फौज घेऊन आणि निवांत शिवाजी महाराज पोहोचलेले येतं. पालखीत बसून शत्रू पाठीवर असताना सुद्धा पालखीत बसणे याला लिडरशिप म्हणतात. आणि आमच्या दाराला नुसती थाप पडली ना तरी आम्ही लगेच टेन्शन 1 नंबर 100 नंबर कधी फिरवतोय. एवढे घाबरदार. टीव्हीला असं दाखवतात ना की झुरळ जरी पडले ना तरी बाय असं वाटतात. वादच बघितलं काय झुरळाला घाबरणारी माणसं पाहिजे झाले. आणि टीव्ही मध्ये असं काय ते रात्रीच खेळ चालेल, दिवसा पण चालू द्या. काय मालिका थर्ड क्लास दाखवतात, लोकही बघतात. म्हणजे बघणाऱ्यांची लायकी ती, दाखवणाऱ्यांची लायकी ती. कोण कुठला कार्यक्रम बघतो याच्यावर कळतं त्याचं स्टेटस काय आहे. आलं लक्षात? भूताचं पिक्चर बघणारे माणसं असतात का? बाजीराव मस्तानी बघणारे संन्यासी असतात का? साहजिक कोण असतात? विवाहित माणसं असतात किंवा भविष्यात विवाहित होऊ शकतात. मोदी बघतील का? वाजपेयीचे काम आहे का? ज्याला जो इंटरेस्ट होते बघणार. आता ह्या कार्यक्रमाला कोण आले? ज्यांना लिडरशिप स्किल समजून घ्यायचे, ज्यांना बाकीचे असेच म्हणले असतील ना, नाही ते रविवारी असतात आला असतो, संध्याकाळचा वेळ पाहिजे कारण मी 4 वाजता उठतो, सकाळी लाईन लावून वाचतो. मोठा बदलाय ना मटणाच्या. आता बकऱ्याचं खाणारा माणूस असतो का? डुकराचं खाणारा माणूस असतो का? अमेरिकेमध्ये डुकरं धुवायला एक साबण तयार केला, त्याचं नाव लाईफ बॉय. आणि भारतामध्ये अशी जाहिरात तंदुरुस्ती की रक्षा करताय, रगडू रगडू करायची. अरे खुळे हो बघा तरी. तुम्ही जे आता जे म्हणता ना आयोडाईज नमक, ते 1956 पासून युरोपमध्ये 50 देशात बंद आहे. आणि इथं म्हणजे आयोडाईज फ्री फ्लो. काही आमचं आयुष्याचं फ्लो सगळं करता काय? कशात काय कंटेंट आहे माहित नसते. टीव्हीवर बघितलं ना बस. मग आजचे दिन आने वाले अभी तुम्हारे ऊपर लिओ. आले तुमचे चांगले दिवस. कसं बोंबलं लावा लाईनी. पहिल्या किराणाच्या लावल्या, रेशनिंगच्या लावल्या, आता नोटांच्या लावायच्या. स्वतः कमवले त्याच लावा. आता शाही पण लावून घ्या बोटाला, म्हणजे डबल जाता येणार नाही तुम्हाला. हा देश चमत्कारी देश बरं का. माझा मुद्दा आहे एक्झर्शन. महाराज आग्र्याहून आले ते सुद्धा पालखीत बसून आलेले आहेत. आणि आश्चर्य म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही शांत असता, डोके चालतं, मेंदू चालतो, मन चालतं. महाराजांबरोबर गेलेल्या 3000 अंगरक्षकांपैकी एकही माणूस औरंगजेबाला घंटा सापडला नाही. याला म्हणतात प्लॅनिंग.
धावपळीत काय केलं असतं, आपण सुटलो असतो, आपला मुलगा सुटला असता, खास माणसं सुटली असती, बाकीचे 1000-2000 औरंगजेबाच्या तावडी आर्थर आणि एरावडा. आपण मात्र लगेच पोहोचलो. तसं झालं का 3000 माणसातला एकही माणूस सापडत नाही. याचा अर्थ काय होतो, इट्स ए ग्रेट लिडरशिप, इट्स ए ग्रेट एस्केप. आता लोक आम्हाला सांगतात आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं. अहो इथं 1.25 लाख फौजेचा गराडा असताना सुद्धा घरात घुसून एकाचा हात काटला होता आणि कोणीच सापडला नाही हातात, याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक. मी साहित्य गाण्याचं सांगतोय. याचा पुढचा सर्जिकल स्ट्राईक सांगतो तुम्हाला. बादशाहचा 50वा वाढदिवसाला चीफ गेस्ट म्हणून शिवाजी महाराज गेलेत आणि बादशाहनी महाराजांना जो काही प्रोटोकॉल नुसार रिस्पेक्ट द्यायला पाहिजे दिला नाही. हिंमत लागते त्याच्या दरबारात, त्याच्याच खर्चाने त्याचीच प्रेस कॉन्फरन्स आणि तिथेच डायरेक्ट विरोध करायचा. ती फेकून देतो तुझी खिल्लत. म्हणे का फेकून देताय? हा म्हणे असली तर दररोज मी माझ्या लोकांना वाटतो आणि तू मला देतोय खुळ्या. म्हणे नगरसेवकचं तिकीट देतो. अरे माझा पक्ष स्वतः तू नगरसेवक सांगतो काय मला? मी मुख्यमंत्री निवडून देतो नगरसेवक सांगतो. दिली ना फेकून. बरं हे फेकून दिलं शिवाजी महाराज म्हणे पाहिजे ना सॉरी बरं का मी रागाची परत बोललो. काय म्हणते बरोबर माहिती का, कल से इस दरबार में वापस नहीं आऊंगा. त्याला डेअरिंग म्हणतात. हे डोकं ठिकाणी वाचल्याशिवाय का डोकं फिरल्यावर तुम्ही काय म्हणतात, हे डोकं फिरल्याचं लक्ष नाही राव. डोकं ठिकाणी ठेवून शिवाजी महाराज सांगतायत एवढ्यापासून ह्या दरबारात येणार नाही, कारण ज्या ठिकाणी माझा मान सन्मान राखला जात नाही त्या ठिकाणी मी परत येऊ शकत नाही. महाराजांनी ही भूमिका का घेतली तुम्हाला माहितीये का? त्या ठिकाणी त्या प्रेस कॉन्फरन्सला CNN, BBC सगळे इंटरनॅशनल चॅनल होते, लोकल कुठलाही नव्हता. मग इंटरनॅशनली ती सगळा कॅमेरा फिरला ना. वाढदिवस ह्याचा, खर्च ह्याचा, पाहुणे ह्याचे आणि हिरो कोण? अहो तुम्ही एकमेकाला व्हिजिटिंग कार्ड देणार की नाही? अहो एक्सचेंजची आयडिया ही आहे की लोकांनी आपल्याला लगेच बघितलं पाहिजे. राम सिंगला विचारलं माझ्या पुढे कोण उभा आहे? त्यांनी सांगितलं हा अमुक अमुक आहे. आणि हा पळपुडा हा जसवंत सिंग, याला सेंगरच्या पाहिजेला मी तांगडून आणलाय. आता हे काही कारण होतं का महाराजांनी बंड करायचं? पण व्हिजिटिंग कार्ड द्यायसाठी तर काहीतरी इंट्रोडक्शन करायला पाहिजे ना. मग ते त्याच्यावर ते फाटलं बरं का तिथे सगळं गणित. आणि मग महाराजांनी ते असं थाळकणं ते थाळीत फेकून दिली. खाडकणा आवाज झाला. लगेच कॅमेरे सिंहासनापासून लगेच आजूबाजूला विचारले कोण कोण बरोबर हा कोण माणूस आहे माहित नाही. अहो ज्यांनी औरंगजेबाला बिदरच्या किल्ल्यामध्ये, बिदरचा किल्ला कर्नाटकातल्या बिदरच्या किल्ल्यामध्ये जिवंत कोंडला होता, त्या अफजल खानाला 10 सेकंदात 1/2 ज्यांनी फाडलं ना तो माणूस हो शिवाजी. बरं काय ओळख आहे म्हणजे आणखी माहित नाही. अहो बादशाहचा मामा ज्यावेळी पुण्यामध्ये बसला होता की नाही 3 वर्ष, त्याला मुक्काम करून दिला शाही सवारी, बस तिथे आराम करत. आणि जे एका रात्री घुसले 1.25 लाख फौजेमध्ये फक्त 300 मराठे घुसले आणि तो पठ्ठ्या होता समोर आणि ह्याने हात कापला. तो हा पठ्ठ्या आहे की नाही ब्रँडिंग मस्तपैकी. चॅनेल त्यांची, खर्च त्यांचा, पाहुणे अरेंजमेंट सगळी त्यांची आणि सगळी. महाराज आग्र्यात गेल्यापासून ब्रेकिंग न्यूज मध्ये कोणाचा मुद्दा आहे? फक्त शिवाजी महाराज. अख्ख्या दरबारामध्ये अहो दुसऱ्या मिनिटात निर्णय झाला. बादशाहने सांगितलं तकलिया, दरबार बरखास्त. आबरूच गेली ना. आता काय राहिलं? पुढच्या स्वागत सत्कार शिल्लकच नाही. सगळा फोकस शिवाजी महाराज. महाराज परत जाताना काय म्हणतात, म्हणजे आपल्याकडे कसं महाराज आपण बोलतो की नाही सोड रे मला मी त्याला दाखव. आपल्याला माहिती आपण महाराज खाणार आहे, पण आपण काय म्हणतो 4 लोकांना सोड रे मी त्याला दाखव. या बसा उगाच नका बरगड्यात टाकणार. बरगड्यात राहणार नाही जागा. शिवाजी महाराज तिथे सांगतायत परत तुझ्या दरबारात येणार नाही, जिथे माझा मान सन्मान राखला जात नाही त्या दरबारात मी येत नाही. औरंगजेब परत बोलावणार होता का हो? तरी मी तुझ्या दरबारात येणार नाही. दुसऱ्या दिवशी पत्र काय माहितीये का शिवाजी महाराजांचं? मी काल म्हटल्याप्रमाणे मी परत तुमच्या दरबारात येणार नाही, परंतु माझा प्रतिनिधी म्हणून माझा 8.5 वर्षाचा पोरगा शंभूराजे तुमच्या दरबारात उद्यापासून हजेरी लावतील. आणि ते योग्य होतं बरं का, कारण संभाजीराजे त्यावेळी मोगलांचे 6,000 मनसबदार होते. म्हणजे आपण राजीनामा द्यायचा आणि आपल्या मुलाला केंद्रात मंत्री करायचं, हे शिवाजी महाराजांचं राजकारण तिथे यशस्वी झालेलं आहे. पोरगा किती? 8 वर्षाचं. शिवाजी महाराज किती वर्षाचे माहितीये का? 36 वर्षाचे. 36 वर्षे. 1630चा जन्म आणि 1666 ला ही घटना घडलेली आहे. बघा शिवाजी संभाजी महाराज 8.5 म्हणजे आपण 9 पकडू. 9 चौक 36 शेर आणि पावशेर 1.25 शेर. शिवाजी आणि संभाजी शेरास 1.25 शेर. त्यांच्या दरबारात जाऊन त्यांना चॅलेंज, ह्याला म्हणतात वाघाच्या जबड्यात खालून हात, नुसती मुजीन नाही उपरून काढीन दात. आहे की नाही टक्कर?
हे एवढं रामायण झाल्यानंतर औरंगजेबाने मारायचे 3 प्लॅन केले, 3 प्रयोग केले. महाराज ठार झाले का? ते तर झालं नाही, पण 2,60,000 आर्मी मूव्ह झाली आग्र्यामध्ये की शिवाजी महाराज इथे येऊन चॅलेंज करतात म्हणजे काहीतरी बॅकअप त्यांच्याकडे असली पाहिजे. 2,60,000 फौजेतून शिवाजी महाराज असे गायब होतात, काही सापडत नाही. 3,000 बॉडीगार्ड पण गायब होतात. याला म्हणतात शांत बसल्यामुळे डोकं चालणे, आणि डोकं चालल्यामुळे औरंगजेबाचं डोकं एवढं फिरलं. बरं, महाराज राजगडाला गप बसावं की नाही? मेडिकल मधून औषधं घ्यावी मस्तपैकी, ससून बिसूनला रोगीला ऍडमिट व्हावं, गप बसावं की नाही? आल्यावर पहिलं पत्र महिन्याने काय पाठवलं माहितीये का? मला कृपया माफ करावे, घाईघाईमध्ये मी आपल्याला रिसीव्ह करू शकलो नाही किंवा मी थँक्यू म्हणू शकलो नाही, माफ करा. मी घाईघाईत आल्यामुळे आपला निरोप घेऊ शकलो नाही, याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी पायतान करून स्वतःच्या डोक्यात हाणून घ्यायचा कार्यक्रम केला. याला लिडरशिप म्हणतात की नाही, की आठवण करून द्यायचे की मी तुझ्या हातावर दिवसा ढवळ्यात तुऱ्या देऊन निघून आलो, आणि नम्रता दाखवली की नाही. कोण म्हणतो शिवाजी महाराज उद्धट होते दरबारात असा करायला? तो माणूस सुटून आल्या सुद्धा एवढं नम्र पत्र लिहितो की मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, मी आपला निरोप न घेता घाई असल्यामुळे निघून आलो. आहे की नाही त्याला? हे कशामुळे? शांत बसणे. लिडरशिप करायची ते एक्झर्शन शून्य पाहिजे. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे 2-4 उदाहरण संपवत आहे. शिवाजी महाराजांचं एक चित्र तुम्ही बघितलेलं आहे, राज्याभिषेकाचं चित्र आहे. त्या चित्रात काय माहितीये का? तुम्ही सगळ्यांनी चित्र बघितले. आता मी तुम्हाला चित्राचा अर्थ सांगणार आहे, जो आपल्या लिडरशिप स्किलशी बरोबर संबंधित आहे. त्या चित्रात असं चित्र दाखवलंय, शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि समोर असा एक मोठा जनसमुदाय दाखवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये परत एक इंग्रजीच माणूस आहे, आणि जो शिवाजी महाराजांना मुजरा करताना दाखवलाय. लक्षात ठेवा, रेविंग्टन ते हेनरी ऑक्झिंग्टन हा प्रवास आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याला तोफा घेऊन आलेला हेनरी रेविंग्टन आणि आता मुजरा करायला आलेला हेनरी ऑक्झिंग्टन, इथपर्यंतचा प्रवास आहे बरं का. म्हणजे 1659 ते 1674 एवढ्या दरम्यान शिवाजी महाराजांचा प्रवास एवढा मोठा झालाय की जे इंग्रज शिवाजी महाराजांच्या विरुद्ध तोफा घेऊन आलते ते शिवाजी महाराज आता तोफा घेऊन आलेले. तोफा आणि तोफा बक्षीस घेऊन आले शिवाजी महाराजांना. कितीच माहितीये का? भेट वस्तू नजराना म्हणतो आपण त्याला, 1610 CR, 1610 कोटी रुपयाचा नुसता नजराना इंग्रजांचा. कशासाठी? शिवाजी महाराज काय ताकद ते कळली ना. 100 वर्ष रोखलं ना त्यांना, म्हणजे कळतं त्यांना कोणाला मॅनेज करायचं, कोणासमोर आपण नम्रता राहायचं. या चित्रात काय दिसतं माहितीये तुम्हाला? शिवाजी महाराज बसले ते का उंच सिंहासनावरती. ते सिंहासन कितीच माहितीये का? आजची बाजाराची कॉस्ट आहे 10,000 CR जवळपास मिनिमम, म्हणजे 32 मन सोनं म्हणजे 1540 किलो सोनं. 1540 किलो म्हणजे 1.5 टन. आता भाव मला 50 आहे ब्लॅक मध्ये सोन्याचं काहीतरी. सराफांना माहिती असेल, तुमचा नंबर आहे नंतर, थांबा जरा. नोटांच्या नंतर तुमच्याकडेच वाटा आहे आता. हा, तो काय बाबा सोडणार नाही कोणाला. तो फार जनधन खात्यापर्यंत आलाय, गरीबाची पण सुट्टी नाही. तेवढा ते नोटा बिटाच आपले काय नाही. तुमच्या जुन्या नोटा मी घ्यायला तयार आहे, इथपर्यंत तुम्हाला आनंद आहे की नाही? ते लोक म्हणले लोकांना त्रास होते, सामान्य लोकांना. मला पटला ना तो, मी जुन्या नोटा घेतो म्हणतोय ना. एवढ्याची पुस्तक घेतली तेवढ्याची जुन्या नोटा द्या, असा माझा अर्थ आहे बरं का. मी काय सेंटर खोललेलं नाही, एक्सचेंज सेंटर. आय एम नॉट RBI, आय एम नॉट SBI. हा, मी फक्त जी पुस्तकं तुम्ही घेणार त्याचे जुन्या नोटात करन्सीमध्ये पैसे चालतील असं मला म्हणणे. कारण ह्याच्यावर पण गांधी आहेत, त्याच्यावर पण गांधी आहेत. हा, आपल्याला काय अडचण नाही. स्टेजच्या मग कोण येतो? हे मोगलांचे मनसबदार दादासाहेब. काहीतरी सेटिंग चालली, मीटिंग चालली आहे, तुम्ही वोटिंग करत राहा. काय करणार? कोणतरी पाठीमागे बोलते बरं का, मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सांगतोय. महाराज ते सिंहासनावर बसलेले आहेत आणि असा मोठा जनसमुदाय पुढे दिसतो. ज्याला नेतृत्व करायचं त्यांनी कधी व्हर्टिकल फोटो काढायचे नाही, त्यांनी होरिझॉन्टल फोटो काढायचे. याचा पहिला अर्थ असा, म्हणजे त्याच्या फ्रेम मध्ये जास्तीत जास्त माणसं असली पाहिजेत. याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त माणसं आयुष्यात जोडली पाहिजेत. असा फोटो आहे का की शिवाजी महाराज सिंहासनावर बसले आणि त्यांचे फॅमिलीचे 4 माणसं दिसत आहेत, झाला राज्याभिषेक? नाही. शिवाजी महाराज बसले आणि असं सलग पूर्ण राजदरबार दिसतोय. जर तुम्हाला राजा व्हायचं असेल, जर तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल, जर तुम्हाला लीडर व्हायचं असेल, तर तुमच्या आयुष्याच्या फ्रेम मध्ये, तुमच्या फोटो मध्ये व्हर्टिकल नाही होरिझॉन्टलच फोटो निघले पाहिजेत. आणि मॅक्झिमम लोक त्या फ्रेम मध्ये बसवण्याचा प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. सेल्फी विसरून जा. सेल्फी म्हणजे 2-3 जागीच बसत्यात. असा वाईट रेंजचा कॅमेरा घेतला ना, झूम,
तर तुमची लाईफ धूम, नाही तर गुमच आहे तुम्ही. म्हणून त्या चित्राचा पहिला अर्थ असा आहे की शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेत आणि शेकडो लोक त्या दरबारामध्ये उभे असलेले दिसत आहेत. चित्राचा दुसरा अर्थ असा आहे, फक्त एक माणूस बसलेला आहे आणि बाकी सगळे उभे. फक्त छत्रपती सिंहासनावर बसलेले आणि बाकी सगळे महाराजांचे मंत्री, सरदार, अधिकारी आणि इंग्रजांचा वकील सुद्धा हे सगळे काय उभे आहेत. म्हणून ज्याला लीडर व्हायचं त्यांनी बसायला शिकलं पाहिजे. शांत बसायचं, निवांत बसायचं, तर सिंहासन पैदा होतं. नाही तर नुसताच घोडा बाहेर काढ आणि थांबट घोडा आणि चालव घोडा चालणार नाही. दोन कानाखाली जरी कुणी मारल्या, गचाटी धरली तरी त्याला म्हणायचं थँक्यू. एका बाबाने असंच केलं ना, तुम्ही घोड्या मारा, तुम्ही डोकी फोडा दुसऱ्याची, आम्ही गागेवर गप्प बसू नये. सगळ्या जगात पुतळे द्यायचे. आता नोटीवर पण आहेत ना आपल्या. काय कोणाला मारलं का कधी? स्वतः तरी मार खाल्ला का कधी? त्यांचं ऐकून दुसऱ्यांनी खाल्ला ना, पण त्यांचा फोटो नोटवर आहे, लक्षात घ्या. आणि जे मेले स्वतःसाठी लढले, 23 वर्षी फासाव गेले, त्यांचा काय आता पता आहे का? तसं राजकारणात तुमचं पण होईल. भगत सिंह होने का मत सोचो, गांधी होने का सोचो, तो गांधी मिलेगा, नहीं तो शाह उधर बैठा है, उसके साथ मोदी है, वो गांधी का पता कट कर रहा तुम्हारे जेब से. हा कापले की नाही तुमच्या वायरी? टॉवरच पडल्या तर तुमच्या कसं बोंबले. काम धंदे सोडून लोक लाईन लावायला लागले. एक वेळ म्हणजे आम्ही चित्रपटाच्या लाईन बघितल्या होत्या, रेसलिंगच्या बघितल्या होत्या, मतदानाच्या बघितल्या होत्या. आता भयानक चाललंय. एक मोठा श्रीमंत माणूस 4000 रुपये बदलायला पहिल्या दिवशी होता लांगेत. काय तुम्हाला योगाने त्याचंही आडनाव गांधीचे. काय करायचं? सगळा देश त्यांचं आहे, आपलं काय दवा? आपण टाळ्या पिटायला नुसते. ट्रेन मध्ये लोंबकळ लटक, हे बाजू धक्का. बसल्याचं तिकीट काढावर कधीतरी आणि निवांत बसून जा. स्वतःला नाही जमलं तर बायकोला पाठवा, पोरांना पाठवा, त्यांना ही तकलीफ सांगू नका. तुम्ही कसे लोन काढता रोज ते. चेंज युअरसेल्फ. श्रीमंत माणसं, उद्योजक माणसं, नेतृत्व करणारी माणसं प्रवासावर खर्च नाही करत, प्रवासाच्या वेगावर खर्च करतात. दिल्लीला जायची वेळ आली, दिल्लीला जायची वेळ तर सामान्य माणसं काय विचार करतात? ट्रेननी जाऊ, 2000 रुपयात जाऊन येऊन होईल. बिझनेसमॅन काय विचार करतो? अरे त्याच्यात एक आठवडा जातो, त्यापेक्षा 8000 रुपयाचं तिकीट काढील, 2 तासात दिल्ली, संध्याकाळी परत मुंबई, आणि त्या 8 दिवसात मी 8 लाखाचं काम करीन. ह्याला म्हणतात नेतृत्व. पैसे कुठे वाचवायचे? आपली लोक पंखाच कमी कर, लाईटच बंद कर, हे पैसे हे छटाक छटाक उपयोगाने मोठा होतो माणूस. त्यापेक्षा एसी लाव, निवांत बस, झोप, डोकं चालव आणि टॉवर विकत घे. 1 BHK फ्लॅट होणार की सोडून घे. सोडून तानाजी मारुती सिटी चाललंय बोंबल्याला. अजून तिच्या मला यायची या कुठं ती टिटवायला ना, TMC तानाजी मारुती सिटी. ट्रेन मध्ये हरायचं बघा, 1 लाखात घर, सगळी खुली लगेच टिटवाळा. आणि बाकी सगळे बिचारे इकडून तिकडून आलेले. कृपाशंकर सिंग मुंबईत आला तेव्हा बटाटे विकत होता, माहिती तुम्हाला? कृपाशंकर कळते तुम्हाला कोण? कृपाशंकर. त्याच्यावर परत गांधीची कृपा झाली, तो कृपाशंकर. हा त्याची रेट टाकलेली संपत्ती 300 कोटी आहे, जी इन्कम टॅक्सची चौकशी चालू आहे ती. आणि बाकी त्यांनी डिक्लेअर केली असेल ती वेगळी आहे. कांदा बटाटा ते 300 कोटी. एक उत्तर प्रदेशचा माणूस एवढी तर करतो. आपल्या आप्पासाहेबांचे मित्र आहेत बरं का. पण आप्पासाहेबांनी तसं काही केलं नाही अजून. करा ना म्हणा जरा जोरात. नुसतं जागृती जागृती किती दिवस चालायचे? सावंत साहेब इनडायरेक्टली मेसेज सांगा आमचा. एक कांद्यावाल्याचं, बटाट्यावाल्याचं, पाणीपुरीचं काय उत्पन्न असतं असं समजून आम्ही ना त्याची हेटाळणी करतो. पण लक्षात घ्या, एका पाणीपुरीवाल्याचा दिवसाचा गल्ला असतोय नेट प्रॉफिट ऍव्हरेज मिनिमम 1700 रुपये नेट प्रॉफिट सांगतोय मी. त्याचं ते पाणीपुरी ते हे ते दुनियाभरचं जाऊन 1700 रुपये म्हणजे 51,000 रुपये महिन्याला तो छापतो. घरी 10,000 रुपये पाठवतो, इथं 2-4 रुपये तो सेटिंग करतो. 40,000 रुपये महिना सेव्हिंग. आणि आमचं खुलं लग्नाला उभं असते, 20,000 पगार आहे, मी शिपाई आहे आम ऑफिस मध्ये, घालतो शिपाईची. काय यांना पुरी द्यायचे राव? दुसऱ्याचे टॉयलेट साफ करत फिरतंय, 20,000 रुपये पगार. काय मात्र त्यापेक्षा तू शेतात जा, झाड बघ, रस्सी घे आणि संशोधन कर. शेतकरी कशा आत्महत्या करतात त्याची कारण सस्त्रीय काय. मी राज्याभिषेक चित्र सांगतोय. त्या चित्रावर शिवाजी महाराज बसलेले आहेत. याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही अशा ठिकाणी बसा की तुम्हाला सगळे दिसले पाहिजेत, किंवा तुम्ही अशा ठिकाणी बसा की सर्वांना तुम्ही दिसले पाहिजे. हा त्या चित्राचा दुसरा अर्थ आहे. महाराज एवढ्या उंचीवर काय आहेत माहिती का?
की तिथून महाराजांना सगळे दिसले पाहिजेत आणि दरबारात जेवढे लोक उभे आहेत त्या सगळ्यांना दिसलं पाहिजे. चित्राचा तिसरा अर्थ आहे, शिवाजी महाराज एकटे बसलेले आहेत आणि बाकी सगळे उभे आहेत. लक्षात घ्या, जे उभे राहतील ते आयुष्यामध्ये राजा होत नसतात, लीडर होत नसतात. जे बसून असतात तेच लीडर होत असतात. म्हणून ठाकरेंनी कधी निवडणूक लढवली नाही. कळत तुम्हाला? सोनिया गांधी निवडणूक लढवतात का? फक्त फॉर्म भरत जातात, रायबरेली अमेठी. तिथला विकास काय जाऊन बघा, तो प्रश्न हा वेगळा आहे. पण हे फक्त तुम्हाला असं वाटतं की त्यांचं काय, मला नोटीस आली 5 मिनिटाची, तोरसकर साहेब पुढे चालेल ना? हो बघा, टेन्शन नाही. म्हणजे मी राज्याभिषेकाचा एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर आणि कोणी थिएटर सोडून जायचं नाही बरं का. ऍडिशनल चार्जेस कोणाला आम्ही लावलेले नाही. 250 रुपये तुम्ही दिलेत ना, ज्यांनी दिले त्यांच्यासाठी म्हणतोय. महाराज बसलेले, बाकी सगळे उभे आहेत. बसलेला माणूस हाच जगावर राज्य करू शकतो. उभा राहणारा माणूस, त्याचं डोकं म्हणजे पहिलं काय चालतं माहिती का, हे सीट कब खाली होईल, मेरे को कब बैठने मिलेगा. मेंटली तिथं ब्लॉक असतो. पण एकदा निवांत बसला, खिडकीची जागा पकडली ना, लक्षात द्या, खिडकी त्याच्यासाठी असते की बाहेर डोकवायचं असतं. हे खिडकीत बिड्या फुकते किंवा गुटखा थुकते, चुकीचं आहे. विजन पाहिजे, विजन काय करायचंय, बरोबर. या चित्रामध्ये जो माणूस दाखवलाय ना, तो आहे हेनरी ऑक्सिंटन. तो कधी आला माहितीये का रायगडावरती? तो आला मे मध्ये. शिवाजी महाराजांनी त्याला आमंत्रण दिलं मे मध्ये. राज्याभिषेक कधी आहे? 6 जूनला आहे. शिवाजी महाराजांनी का बोलवला 2 आठवड्यावर माहितीये का? की हे इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज लोक यांना डायरी मेंटेन करायची सवय आहे. आपले लोक लिखाण करत नाहीत, रेकॉर्ड ठेवत नाहीत, पण हे मात्र पट्टीत ठेवतात. म्हणून त्याला ऍडव्हान्स मध्ये बोलवलं. ते बोलवल्यानंतर ते रेकॉर्ड करणार ना सगळं. जिथून तो आला की नाही किल्ल्यावर, तो रस्ता एकदम छोटा होता. प्रश्न त्याच्या डोक्यात असा पडला की वर मी 4 हत्ती बघितले, जिथून माणूस येणं शक्य नाही, तिथं हत्ती कशी काय आले? त्यांनी मंत्र्याला विचारलं हे कसं शक्य आहे? ते म्हणले हे आम्ही सांगू शकत नाही, कारण हे ट्रेड सिक्रेट आहे, हे कंपनीचं ट्रेड सिक्रेट आहे आणि आम्ही लायबल पर्सन नाही किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन नाही. छत्रपती उत्तर देऊ शकतात. मग हा 6 जूनपर्यंत वाट बघितली की याचं उत्तर मला मिळालं पाहिजे. मग त्यांनी मंत्र्यावर सेटिंग केली. लक्षात घ्या, मंत्री हा सेटिंग करण्यासाठीच असतो. तिथं सिद्ध झालं. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांच्या पाटाच्या बाजूला याचा पाट आहे. जेवताना त्यांनी विचारलं हेनरी ऑक्सिंटननी की ते हत्ती जे तुम्ही वर आणले की नाही 4, ते मला काय गणित कळलं नाही. महाराज म्हणले ते काय सोपं आहे, चालत आणले. अहो म्हणले मी चालत आलो म्हणूनच विचारतोय ना. तुम्ही म्हणताय हत्ती चालत आणले, पण मी ज्या वाटेनं आलो की नाही महादरवाजानी, तिथून माणूस वर येणं अवघड, हत्ती कसे काढले? नाही म्हणजे चालत आणले. नाही म्हणले एवढा सोपाचा प्रश्न असता ते गेले 15 दिवस माझ्या डोक्याचा खुर्ची पाव झाला असता का? सोपं गणित आहे. आणि इंग्रज माणूस सोपा विचार करतो का? विचार करेल का? जो मोठा विचार करतो तो इंग्रज माणूस. 14 दिवस त्याच्या डोक्यात एकच प्रश्न बरं का, दरवाजा एवढं सर असता, हे वाट एवढीशी, हत्ती एवढा मोठा. आपला माणूस काय म्हणला असता, मेनू काय? ते हत्ती जाऊ दे मातीत, ते दरवाजाचं जाऊ दे विषय, मेनू काय? आपल्याला मेनूची पडलेली असते. लग्न झालं किंवा नाही झालं याचे संबंध आपल्या का? जेवायला काय काय. आणि एवढं चांगलं झालं तरी नावं ठेवून जाणे, त्याला वराड म्हणतात. जे वराडतं ते वराड. मिरची जास्त झाली, तेल जास्त झालं, जेव्हा पण तरी एवढे पदार्थ बघितले होते का आयुष्यात, तरी बोबालला. आणि लक्षात घे, श्रीमंताच्या लग्नाला गेले तरी ही खुळी कुठे स्टॉलवर असतात माहितीये का? शेवपुरी, चायनीज आणि काजू बदाम पिस्ता केला, ते खाना भावड्या. माणसाचा इंटरेस्ट कसा डिस्क्लोज होतो, त्याला तेच आवडतं. पाणीपुरीच खाणार, ते चिक्कार खाणार, पाणीपुरीच खाऊन घरी पुरी, इच्छा आमची पुरी. म्हणजे छान लागलं लग्न. महाराज विचारलं काय कारण, कसं काय? महाराज म्हटले हे हत्ती की नाही आम्ही 1656 वर आणले. तुला अहो मी तुम्हाला विचारतोय ती तारीख 7 जून 1674 आहे. काल तुमचा राज्याभिषेक झालाय आणि तुम्ही म्हणताय 1656 वर हत्ती आणल्यात 18 वर्ष अगोदर. हा म्हणले ज्याला लिडरशिप करायची असते त्याचं विजन मोठं लागतं आणि भविष्यात काय होणार आहे, भविष्यात काय करायचं हे त्याला माहित पाहिजे. 18 वर्ष अगोदर आम्ही हत्ती आणले. म्हणजे कर्नाटकात माणूस पाठवला, त्याचं ट्रेनिंग वगैरे घेतलं. मी माझ्या वडिलांना बोलून घेतलं, कारण थोडा मोठ्यांचा सल्ला घ्यायचा असतो. मग शहाजीराजे ज्यावेळी आले त्यावेळी ते रायरी किल्ला म्हणतात, त्या रायरीवरती गेले आणि त्यांनी सांगितलं की पोरा तख्तास हीच जागा उत्तम, असं शहाजीराजांचं वाक्य. म्हणजे याच जागेवर तुमचा राज्याभिषेक व्हावा अशी बुलंद अशी जागा आहे. आणि इंग्रजांनी काय म्हटलं माहितीये का, त्याच इंग्रजांनी, की ह्या रायगडाला जर धान्याचा पुरवठा झाला ना
तर 7 वर्ष एकटा हा किल्ला अख्ख्या आलम दुनियावर पंगा घेऊ शकतो आणि लढू शकतो. याला पूर्वेकडची जिब्राल्टर म्हणायला पाहिजे. एवढं अभेद्य वर्णन रायगडाचं इंग्रज करतात, जगावर राज्य करतात. आणि हे विजन कोणाची आहे? शहाजीराजांची. लागताच ही जागा उत्तम. कधी 1656 आणि शिवाजी महाराज राज्याभिषेक होणार आहे. मग हा हेनरी काय विचारतो माहितीये का? अहो पण तुम्ही 1656 ला हत्ती आणले, मध्येच ते मेलं असतं तर? कारण राज्याभिषेक झाल्यानंतर हत्तींवरती बसायचं असतं, नर हत्ती लागत नाही बरं का, हत्ती लागते. म्हणजे ते मेल असतं तर? अहो म्हणे आम्ही माणुसकीचा विचार करणारे लोक आहोत. जेव्हा आम्ही 18 वर्षापूर्वी हत्ती आणली की नाही, तेव्हा एक नाही आणलं, 2 आणले, 2 पिल्लं आणली. आणि त्यातलं एक बेबी बॉय होता आणि एक लेडी बॉय होता. एक मुलं होतं आणि एक मुलगी होती. म्हणजे एक हत्तीचं पिल्लू होतं आणि एक पिल्ली होती. आणि 18 वर्षापूर्वी आम्ही त्यांना वर आणलं, विधिवत त्यांचं लग्न पण लावून दिलं आणि 2+2 झाले. म्हणजे मधल्या काळात जर एखादं मेला असतं तरी मी त्याची अल्टरनेट व्यवस्था केलेली आहे. म्हणजे राज्याभिषेकाला एक हत्ती लागतो, शिवाजी महाराज 4चा ऑप्शन घेऊन तयार आहेत. याला लिडरशिप म्हणतात, याला विजन म्हणतात. मग त्याच्या डोक्यात प्रश्न असा पडला बरं का, की हत्तीवर तुम्ही आणले पण ते कसं काय? महाराज म्हणले पहिले हत्तीवर आणले, मग तटाचं बांधकाम केलं आणि शेवटी दरवाजा बनवला. तुला काय वाटलं दरवाजातून हत्तीवर आला आणि पहिला हत्ती आणलाय? याला विजन म्हणतात, याला लिडरशिप म्हणतात. आणि 4 हत्ती काय केले? 2चे 4. कारण परत तटबंदी तोडा, दरवाजा फोडा आणि मग हत्तीवर आणा. एवढा टाइमपास करायला शिवाजी महाराजांकडे वेळ नाही. एकदाच काम करायचं, पण ते सॉलिड काम करायचं. 18 वर्षापूर्वी हत्तीत वर गेले आणि मग त्याच्यापासून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झालेला आहे. हा हेनरी ऑक्झिंडन तिथं आहे. त्याच्या अगोदर एक टॉमस निकोलस नावाचा त्यांचा वकील होता, जो 3 जून पर्यंत तिथे रायगडावरती होता. त्या चित्राचा 4था अर्थ असा आहे, मला लिडरशिप मधून सांगायचंय. शिवाजी महाराज बसलेत, बाकी सगळे उभे आहेत. पुढच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये फोर्ड नावाची एक कंपनी बाजारात आली मोठी. आणि त्या कंपनीचा मालक सुद्धा परत हा हेनरी ऑक्झिंडन आणि हा हेनरी फोर्ड. त्या हेनरी फोर्डच्या ऑफिस मध्ये काही लोक गेले भेटायला आणि म्हटल्यावर तुमची फॅक्टरी शेकडो एकर मध्ये फॅक्टरी, आणि तुमचं ऑफिस बघा होतं 10x10 आणि एकच खुर्ची. जर कोण व्हिजिटर आला तर बसायला खुर्चीच नाही, उभ्याच बोला आणि फुटा. तुम्हाला हे टेक्निक कसं कळलं टाइम मॅनेजमेंटचं? हे लिडरशिपचं स्किल कुठून कळलं? अहो म्हणले ते तुमचे कोण, ते शिवाजी राजा आहे की नाही, त्याच्या राज्याभिषेकाला आमचे इंग्रज लोक गेलते. ते राज्याभिषेक सगळं नोट केलेलं आहे. आमची लोक रायगडावर पण गेली आणि महाराज जिथे 27 वर्ष बसले ना त्या राजगडावर पण गेली. आणि दोन्ही ठिकाणी